नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि युजफुल या ठिकाणी होणार आहे, ज्यामुळे आपल्या घरातील खूप पैशांची बचत या ठिकाणी होणार आहे आणि जे आपले अवघड कामे असतात ते देखील या ठिकाणी सोपे होणार आहे। आता बऱ्याचदा आपण असे मिठाईचे जे पॅकेट असतात ते आणतो आणि त्याला असं प्लास्टिकचं जे कवर मिळतं आपल्याला, सोनपापडी किंवा बाकी काही जर आपण मिठाई जर आणली तर असं प्लास्टिकचे जे कवरवाले जे मिठाई असतात ते आपल्या घरात बऱ्याचदा आणतो आपण। परंतु जे हे बॉक्स असतात ते आपण मिठाई खाऊन झाली की ते फेकून देतो, परंतु या ठिकाणी आपल्याला हे फेकून द्यायचं नाही आहे। तर याचा उपयोग काय करायचा ते मी तुम्हाला सांगणारच आहे। तर बघू शकतात या ठिकाणी ही जी साबण असते भांड्याची जी आपण वापरतोच, परंतु कधी काय होतं की याला प्लास्टिकचं कोटिंग येतं काही साबणांना, परंतु काही महिला बिना कोटिंगवाल्या देखील साबण भांड्याचा यूज करत असतात ज्यांना हे कोटिंग नसतं। तर हे जे कोटिंग असणाऱ्या ज्या साबण असतात त्या शक्यतो विरघळत नाही लवकर, परंतु ज्यांना कोटिंग जे नसतं त्या लवकर पाण्यात विरघळतात। आता बऱ्याच साबणांसोबत असे छोटे बॉक्स देखील येतात। अशा प्रकारे आपण या बॉक्समध्ये ही साबण ठेवून आपली भांडे घासू शकतो, जेणेकरून आपली साबण देखील खराब होत नाहीत आणि किचनमध्ये साबणाचं पाणी देखील इकडे तिकडे सांडत नाही। तर बघू शकतात अशा प्रकारेचा आपण छोटा बॉक्स जर वापरला तर हे पाणी काय होतं की साबण भांडे घासताना जी साबण असते ती बऱ्याचदा खाली किचनवर पडते आणि ते व्हाईट डाग साबणीचे त्या किचनला पडतात, जे की कधीच निघत नाहीत। तर आपण काय करू शकतो की हा जो मिठाईचा जो डब्बा असतो त्याला आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी, आणि जो ही साबण असते ज्यांच्याकडे जर साबण ठेवण्यासाठी दुसरा डब्बा नसेल अशा प्रकारे, तर या मिठाईच्या डब्याचा आपण साबण ठेवण्यासाठी या ठिकाणी खूप मस्त असा उपयोग करू शकतो। बघू शकतात अशा प्रकारे जर आपण यामध्ये साबण ठेवली तर नक्कीच आपली साबणीचं जे पाणी आहे ते खाली जाणार नाही आणि आपलं किचन देखील खराब होणार नाही। आणि हवं तर तुम्ही याला होल देखील पाडू शकतात, परंतु तशी गरज नाही, कारण जर होल पाडलं तर साबणीचे जे पाणी आहे ते खाली जाऊन आपली जी खालची जी किचनची जागा असते ती व्हाईट होण्याची खूप जास्त चान्सेस या ठिकाणी असतात। त्यामुळे शक्यतो तुम्ही होल पाडू नका, शक्यतो तुम्ही अशा डब्यामध्ये साबण ठेवा, याला होल पाडू शकतात, खाली तुम्हाला छिद्र पाडून घ्यायचं, जेणेकरून जे साबणामधलं पाणी आहे ते या खालच्या डब्यामध्ये जाईल आणि आपली साबण देखील सेफमध्ये राहील आणि जास्त खाली पाणी साबणाचं देखील सांडणार नाही। आणि आपलं जे किचन आहे बघू शकतात अशा प्रकारे जर तुम्ही साबण ठेवली की भांडे घासण्याची तर अगदी छान आणि स्वच्छ ही साबण राहते। म्हणजे किचनवरती जास्त पसाराही दिसत नाहीत आणि घर देखील स्वच्छ राहते, किचन देखील स्वच्छ दिसते आणि जे साबणाचं पाणी जे किचनवर सांडतं त्यामुळे काय होतं की किचनला जी व्हाईट डाग पडतात ते देखील यापासून पडणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा।